गुड मॉर्निंग. पहाटेचे 6 वाजता आहेत. अचानकपणे कोल्हापूरची ट्रिप घडलेली आहे. मला माहिती आहे तुम्ही लोक म्हणत असणार की पुण्यात किती राहते, कोल्हापुरात किती राहते माहीत नाही. कसं आहे ना, पुणे हे माझं दुसरं घर आहे. माझं पहिलं घर हे कोल्हापूरच राहणार आहे. आणखीन 1 तारखेला वाढदिवस आहे. महालक्ष्मीच्या दर्शनाशिवाय ते अपुरंच राहणार आहे. त्यामुळं अचानकपणे कोल्हापूरची ट्रिप. आता सध्या उठलेलो आहे. आवरूया, पुढचा प्लॅन पुढं. बाय. लहानाची मोठी जरी या कोल्हापुरात झाली असली ना तरी आमच्या इकडे की कोल्हापुरात कुठल्याही रोडवरनं कधीही बाहेर पडा, तुम्ही बरोबर बाहेर पडणार. त्याची आज मला प्रत्यय येतं. मी गेला अर्धा पाऊण तास झालं इथंच फिरायला लागलं आणि आता मी यायचंच बरोबर रंकाळा स्टँड. कोल्हापूरचं मॅचचं क्रेज बघा. जितकं टी व्हीवर मॅच बघत नसेल तितकं. इट्स कॉल्ड कोल्हापूर. कोल्हापूर आहे तर माणसांच्या आवाजापेक्षा या फटाकड्यांचा आवाज खूप जास्त येतो. हेच बघायसाठी मी पुण्यावरून इथपर्यंत आलेलो, कारण कोल्हापूरची मॅच आहे. असा जल्लोष कुठे होऊ शकतो. गुड मॉर्निंग. जसं की आपल्याला ठरलं होतं, मला माहिती आहे जज नका करू, लाल डब्बा आहे आमच्यासाठी. तीच पहिली गोष्ट, मी निघालोय माझ्या या 2 कधीही वेळा न पाळणाऱ्या मैत्रिणींना घेऊन, फिरायला. आणि आम्ही चाललोय. कुठं चाललोय ते नंतर, ठीक आहे. पावसाळ्यात रंगांची जी उधळण असते ना, त्याला तोड नाही. कामाच्या दगदगीपासून जर कुणाला सुट्टा हवी असेल ना, तर कधीतरी रविवारच्या सकाळी आमच्या ज्योतिबाच्या डोंगरावर या. इतकं रम्य वातावरण, हवेत गारवा, धुक्यांनी गजबजलेल्या त्या डोंगर रांगा आणि सोबत माझ्या बालमैत्रिणी. आयुष्यात आणखी काय हवंय? गुलालांनी भरलेले पाय, चांग भल्याचा गजर, हवेत मोगऱ्याचा सुगंध आणि सोळं घातलेले भटजी, म्हणजे दुग्ध शर्करा योगच जणू. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. माझे ब्लॉग जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता वळूयात व्हिडिओमध्ये. तिथून घेतलं ना की कुठं आलेली पैलवान? हरियाणाचे येतोय. मग ते इकडं रंकाळ्यावर कशाला? कुठनं घेतलं मग त्यांना? बागल चौकात होय. मग काय निवांत असतं वाटतं त्यांचं काम. दिवसभर तालमी करून संध्याकाळी हिरवळ. तालीम करत नाही तो दिवसभर. हा, सकाळी 5ला उठायचं, व्यायाम करायचा. हा, बरोबर 10-11च्या आसपास विश्रांती. 10-11 वाजता बनवायचं, खायचं. हा, 11 वाजता जे झोपायचं, विश्रांती, झोपल्याने विश्रांती. हा, बाकी ते स्वतःचे कपडे वगैरे धुणे बिणे हे काय काम असेल ते करायचं. हातपायचं आणि झोपायचं. हा, विश्रांती शरीराला गरजेची. हा. त्यानंतर उठलं 5-8 वाजता पुढे बाहेर चालू. कुस्तीची प्रॅक्टिस वगैरे कधी करतात मध्ये? त्यातच असते. हा, हा. असतात ज्या पद्धतीने घेणार त्या पद्धतीने करणार. वळण लागण्यासाठी वळण पडलं पाहिजे. मग आपलं कोल्हापूर ह्या लोकांच्यामुळे मागं चाललंय का आपण त्यांना घेऊन संघ चाललोय? सुरुवातीचा काळ जो होता तो आपल्या बरोबर होती. हा, पण काही प्रमाणात थोडंसं आपण मागं पडत चालतो. आपण मागं चाललोय त्यांच्या. आपण त्यांना खायला घालून पण नाही, खायला असा प्रश्न नाही, पण खर्च करण्याची त्याची तयारी आहे. त्यांची आहे होय. हा,
एक पैलवानचा बराच खर्च आहे. कमीत हा. कमी एक पैलवान जर असला हा तर त्याचा वैयक्तिक खर्च खाण्याचा 20,000 आसपास आहे. महिन्याचा. हा मग डेव्हलप तेवढं करू शकत नाही ना आपण. हा कोल्हापूर म्हटलं शेतकरी माणसाचं आहे. बरोबर. शेती तर मिळकत कमी आहे, त्यामुळे पैलवानची कमी झाली आपल्याकडे. हा फरकामुळं किंवा पहिल्यांदा हे मिळायचं कंपनीला स्पॉन्सरशिप करायची हा कारखान्याची. हा आता बऱ्यापैकी ते कमी झाले. हा त्यातून बऱ्यापैकी पार्सल चालू झाल्यामुळे मिळत नाही. म्हणजे करिअर पण बघत नाहीये. त्या फक्त नावाला ते राहिलं कोल्हापूरच्या. तुम्ही पैलवान सांभाळ. आधी कसं होतं, एक पैलवान सांभाळायचं म्हणजे त्याचा खुराक आला, त्याचा सगळं दिवसाचं उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळ्या खर्च कारखाना दिला जायचा. उदाहरणार्थ शाहू साखर कारखाना आहे. आता तिथं बऱ्यापैकी पैलवान आहेत. हा म्हणजे दत्तक घेतलं जाते आम्हाला हा हा पैलवानकीसाठी. फक्त तुम्ही कसं काय मग या पैलवानकीत आला? शाळा माझी मेन राजाराम. मेन राजाराम. हा मेन राजारामला होतं तेव्हा मोठी वाट वाचायचं. हा 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 मग ती सवय लागली. सवय लागली. नंतर थोडं पायाचं ऑपरेशन झालं. हा हा तालीम बंद आहे. हा आणि अनफिट माणूस कधी कुस्तीचं मैदानावर उतरू शकत नाही. नाही ना. नाही. पुन्हा एकदाचा चान्स गेला तर गेला. आलेला वारा पण पकडू शकत नाही. तसं पैलवान हातात गेली परत धरू शकत नाही. आई ग. म्हणजे एकदा जी कमवलेली बॉडी असत्या ती जर समजा यांनी म्हणजे कोणत्याही इश्यूनी जर खराब झाली. बॉडी हा ही केमिकलची नसते, बरोबर कष्टानं बनवलेली असते. बरोबर. एक नंबर. हे तर बरोबर आहे. बरोबर. पण म्हणजे ते त्या आखाड्यात म्हणजे आखाड्यात येत नाही वापरता पुन्हा. कसं होतंय, तुल्यबळ पैलवान मिळत नाही. आपल्या पुढचे पैलवान सरीचे पैलवान मिळणार. हा बरोबर. आता माझा गॅप समजा एक 5 वर्षाचा पडलाय. हा. ते 5 वर्ष आयुष्यात कधी भरून निघणार नाही. हा बरोबर. त्यामुळे बाहेरचे बरेच जण यायला लागलेत ना इकडं. आपल्या इथं बऱ्यापैकी कसं झाले, वातावरण चांगलं आहे. वातावरण चांगलं आहे, त्यामुळे बाहेरचे पैलवान जास्त येतात. त्यांच्या इकडे सोयी मिळत नसतील माझ्या मते अशा. नाही, खोली वगैरे मिळते, राहण्याची सोय त्यांची मिळते. हा. उत्तम वातावरण आहे, व्यायामाची मुबलक सोय आहे आपल्या इथे. मग आता बघा एक विचार करा, त्यांच्या इकडचे जसे इकडे येतात मग आपल्या इकडचे का तिकडे जाऊ शकत नाहीत? मला हे म्हणायचं बाहेर आहे. जातील नाही. हा मग हेच म्हणते, आपल्याकडे आहे म्हणून येतात ना. हो. कोल्हापूरचे पैलवान नक्कीच पुढे गेले पाहिजेत, एवढीच एक इच्छा. काल पैलवानांबद्दल एवढं ऐकून एक गोष्ट लक्षात आली. वैभव किंवा संपन्नता कशात आहे तर ते आपल्या कोल्हापुरात. बाहेरच्या पैलवानांना इथे सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात मिळतात म्हणून ते इथे येतात. म्हणून मी ह्या ताजं आकडी दूध पिण्यासाठी गंगावेश जवळ असणाऱ्या या मामांकडून दूध प्यायला आलेले. अनुषापोटी आकडी दूध पिणं चांगलं की हानिकारक हे आता तुम्हीच कमेंट करून सांगा.